नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण करंट अफेअर्सचे लेक्चर या ठिकाणी बघत आहोत. ते म्हणजे 18 एप्रिल रोजीच्या करंट अफेअर्स आपण इथे कव्हर करत आहोत. ठीक आहे, तर 18 एप्रिलचं करंटचं आपण इथे लेक्चर बघत आहोत. काल काही मुलांचे प्रश्न होते, तर ते पण मी इथं तुम्हाला त्याची उत्तरं जी आहे ते आता इथून पुढं जे काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं नेक्स्ट डेच्या करंट अफेअर्सच्या सेशनमध्ये देत जाईल. त्या दोन मुलांचा प्रश्न होता की मागच्या राहिलेल्या दिवसाचं करंट अफेअर्स, जसा वेळ मिळेल तसं आपण हे मागच्या राहिलेल्या दिवसात सुद्धा करंट अफेअर्स कव्हर करूया. एका मुलाचा प्रश्न होता बॅकग्राऊंड व्हाईट ठेवा. तर जे काही अंध मुलं असतात किंवा समजून घ्या ज्यांना दिसायला कमी येतं, अशा मुलांसाठी जे कम्फर्टेबल बॅकग्राऊंड असतं ते ब्लॅक असतं, त्यामुळे आपण ब्लॅक बॅकग्राऊंड ठेवलेलं आहे. त्यानंतर सर उभा राहून शिकवा. तर सध्या काही उभा राहून शिकवू शकत नाही, कारण आपण इथं लॅपटॉपवर लेक्चर घेतोय, डिजिटल बोर्डवर लेक्चर घेत नाही. तर एक 15 मे पर्यंत लेक्चर जे आहे ते लॅपटॉपवरच होतील, नंतर आपण परत डिजिटल बोर्डवर शिफ्ट होणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने जी ऑफर आहे तर तिचा आज लास्ट डे आहे. लास्ट डे ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी ॲडमिशन घेऊ शकता. 30% ऑफ असणार आहे. त्यानंतर डिसेंबर महिन्याचं जे काही करंट अफेअर्सचं मासिक आहे तर ते आपल्या ॲपवर उपलब्ध झालेलं आहे. तर आता एकूण 4 मासिक उपलब्ध झालेले, डिसेंबर, त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, आणि लवकरच नोव्हेंबरचं पण मासिक उपलब्ध होऊन जाणार आहे. त्याचबरोबर कंबाईन पूर्वपरीक्षेसाठी 60+ मार्काची गॅरंटी देणारी बॅच आपण सुरू केलेली आहे. आजच्या सेशनचा पहिला क्वेश्चन आहे, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, ज्याला FICCI असं म्हटलं जातं, तर त्याचे नवीन महासचिव कोण झालेले आहे? तर FICCI चे नवीन महासचिव झालेले अनंत स्वरूप. तर फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, तर याचे अनंत स्वरूप जे आहे तर ते नवीन महासचिव बनले आहे, त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ही फिक्की नावाची जी संस्था आहे ती 1927 मध्ये स्थापन करण्यात आली होती. मित्रांनो, नवी दिल्लीमध्ये या संस्थेचं मुख्यालय आहे. संस्थापक होते घनश्याम दास बिर्ला आणि पुरुषोत्तम दास ठाकूर. तर ही नावं सुद्धा महत्त्वाची आहे, इतिहासातील महत्त्वाची नावं आहे. अनंत गोयंका हे अध्यक्ष महासचिव बनलेले अनंत स्वरूप. दोन्ही पण अनंतचे, फिक्कीचे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता रिसेंटली ज्या काही राष्ट्रीय नियुक्त्या करण्यात आलेल्या आहे तर त्या सुद्धा आपण बघणार आहोत. राष्ट्रीयच्या महत्त्वाच्या ज्या संस्था आहेत त्याचे नवीन अध्यक्ष महासंचालक बघूया. DGCA चे नवीन महासंचालक आहे वीर विक्रम यादव. NCBC नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसचे नवीन अध्यक्ष आहे साध्वी निरंजन ज्योती. हे विचारलं जाऊ शकतं बघा, खूप इम्पॉर्टंट आहे. इंडिगोचे नवीन CEO आहे विल्यम वॉल्श. हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं, कारण इंडिगो चर्चेमध्ये राहिली होती. पहिले जाहीरपणे क्विअर खासदार कोण आहे? तर मेनका गुरुस्वामी. सेल चे नवीन CMD आहे कृष्णकुमार सिंह. भारतीय लष्कराचे नवे उपप्रमुख आहे धीरज सेठ. दिल्लीचे नवीन नायब राज्यपाल आहे तरनजीत सिंग सिंधू. नीती आयोगाच्या CEO पदाचा अतिरिक्त कार्यभार जो आहे तो निधी छिब्बर यांच्याकडे गेलेला आहे. हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. यापूर्वी नीती आयोगाचे जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी होते ते होते BVR सुब्रमण्यम. आता निधी छिब्बर आहे आणि पहिल्यांदाच एक महिला या पदावर नियुक्त झालेली आहे, म्हणून हा पॉईंट जास्त इम्पॉर्टंट बनून जातो. सेम आपण जर बघितलं तर NCBCच्या बाबतीत पण हाच एक मुद्दा लागू होतो. पश्चिम बंगालचे नवीन राज्यपाल कोण आहे? तर आर्यन रवी. पहिले तमिळनाडूचे राज्यपाल होते. मग आपण जर बघितलं तर यांच्याविषयी एक केस जो आहे तर ती न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात पण गेलेली होती, कारण तमिळनाडू सरकारचे सगळे बिल कॅन्सल करत होते. गिफ्ट सिटीचे नवे अध्यक्ष उदय कोटक आणि AAIच्या पहिल्या महिला मानव संसाधन संचालक जे आहे त्या निवेदिता दुबे या आहेत. मित्रांनो, तर आय होप तुम्हाला लेक्चर इथे व्यवस्थित समजत असेल. पुढे जाऊया, चला पुढे जाऊया. आपण जर बघितलं तर दुसरा प्रश्न जो आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे. काय दुसरा प्रश्न? एप्रिल 2026 मध्ये झालेल्या फिडे महिला कॅन्डिडेट्स टुर्नामेंट 2026 मध्ये कोणती बुद्धिबळ विजेती ठरली? तर फिडे महिला कॅन्डिडेट टुर्नामेंट 2026 मध्ये वैशाली रमेश बाबू हिने विजेतेपद जे आहे ते पटकावलेलं आहे. तर वैशाली रमेश बाबू यांनी सायप्रसमध्ये जी फिडे महिला कॅन्डिडेट टुर्नामेंट 2026 आयोजित करण्यात आली होती, कुठे? तर सायप्रसमध्ये आयोजन झालं होतं. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर तिने ही स्पर्धा जिंकलेली आहे.
आणि हा किताब जिंकणारी ती पहिली भारतीय बुद्धिबळपटू ठरलेली आहे. तर पहिल्या घडामोडीमध्ये सुद्धा या न्यूजचा समावेश होतो. स्पोर्ट पहिल्या घडामोडी. तिने अंतिम फेरीत रशियाच्या कॅटरिना लॅग्नोचा पराभव केलेला आहे. बाकी किती गुण मिळाले, काय मिळाले हे जास्त काही विचारलं जाणार नाही. पुढे पुरुष कॅन्डिडेट स्पर्धा जी आहे तर ती उझबेकिस्तानच्या 20 वर्षीय ग्रँडमास्टर जोवोखिर सिंदराहो ने काय केलेले आहे तर जिंकलेली आहे. ही स्पर्धा एप्रिल 2026 मध्येच अलीकडे संपन्न झालेली आहे. तो उझबेकिस्तानचा 20 वर्षीय ग्रँडमास्टर आहे जोवोखिर सिंदराहो. आणि वैशाली रमेश बाबू हिने महिलांच्या कॅटेगरीत ही स्पर्धा जिंकलेली आहे. तिसरा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने प्रतिभावान खेळाडूंच्या DNA चा अभ्यास करण्यासाठी क्रीडा जिनोमिक्स कार्यक्रम सुरू केला आहे? तर क्रीडा जिनोमिक्स कार्यक्रम जो आहे तो गुजरात सरकारने सुरू केलेला आहे. जे अत्यंत टॉपचे खेळाडू आहेत त्यांचे DNA जे आहे तर असं काय वेगळे त्यांच्या DNA मध्ये हे इथं चेक केलं जाणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचा हा DNA मॅपिंगचा एक प्रोजेक्ट जो आहे तो गुजरात सरकारने सुरू केलेला आहे. याचा वापर होणार आहे पुढे जाऊन खेळाडूंना अजून व्यवस्थितपणे शास्त्रीय पद्धतीने ट्रेन करण्यामध्ये याचा वापर जो आहे तो केला जाणार आहे. आपण जर बघितलं तर DNA मॅपिंगच्या माध्यमातून एखादा खेळाडू शारीरिकदृष्ट्या कोणत्या खेळासाठी, जसं की धावण्यासाठी योग्य आहे, कुस्तीसाठी योग्य आहे की पोहण्यासाठी योग्य आहे हे सुनिश्चित केलं जाईल आणि त्याला त्या स्पोर्टमध्ये पाठवलं जाणार आहे. तर चायनामध्ये अशा प्रकारच्या मेथडचा वापर केला जातो. पुढे जाऊया. पुढील प्रश्न आहे, जागतिक हिमोफिलिया दिन 2026 जो आहे तो कधी साजरा करण्यात आला? तर हिमोफिलिया डे जो आहे तर तो 17 एप्रिल रोजी सेलिब्रेट केला जातो. 17 एप्रिल ही तारीख लक्षात ठेवा. थीम आहे डायग्नोसिस फर्स्ट स्टेप टू केअर. तर ही गोष्ट पण लक्षात ठेवायची, आजकाल थीम विचारल्या जातात. तर आपण जर बघितलं हिमोफिलिया आणि इतर अनुवांशिक रक्तस्राव विकारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. हिमोफिलिया जो आहे तो एक रक्ताशी संबंधित आजार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्यामध्ये जे काही ब्लड सेल्स असतात तर त्यांचा आकार जो आहे तर तो चेंज होत असतो. अशा प्रकारे आकार जो आहे तो त्यांचा बदलत असतो. आपली ब्लड सेल जी आहे ती बायकॉन्केव्ह असते, म्हणजे दोन्ही साईडने आतमध्ये गेलेली असते, द्विअंतर वक्र असते, तर तिचा आकार जो आहे तो चंद्राप्रमाणे होत असतो. इतिहास जर बघितलं तर फ्रँक नेबेल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना सन्मानित करण्यासाठी वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफिलियाद्वारे 1989 मध्ये या दिवसाची सुरुवात करण्यात आली. डायग्नोसिस फर्स्ट स्टेप टू केअर ही याची थीम आहे. पुढे जाऊया. 5वा प्रश्न आहे, प्रतिष्ठित टाइम मासिकाने 2026 सालासाठीचा जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत कोणत्या भारतीयाचा समावेश केला आहे? तर बघा, टाइम मासिकाची जी काही टॉप 100 आपण जर बघितलं प्रभावशाली व्यक्तींची यादी असते त्यामध्ये सुंदर पिचाई, रणबीर कपूर, विकास खन्ना या तिघांचाही समावेश जो आहे तो करण्यात आलेला आहे. सुंदर पिचाई आपल्याला माहिती आहे गुगलचे CEO आहे, रणबीर कपूर जे आहे ते ऍक्टर आहे आणि विकास खन्ना जे आहे तर ते शेफ आहे, शेफ. त्या तिघांचा सुद्धा समावेश या यादीमध्ये झालेला आहे. या यादीमध्ये आपण जर बघितलं तर जगातील टॉपचे 100 प्रभावशाली व्यक्ती आपल्याला बघायला मिळतात. या यादीमध्ये सगळ्यात जास्त वेळा या मासिकामध्ये स्थान मिळवणारे व्यक्ती आहे शी जिनपिंग, जे चीनचे नेते आहे. त्यांनी 13 वेळा आपण जर बघितलं तर या यादीमध्ये स्थान मिळवलेलं आहे. त्याचबरोबर इतर जागतिक नेते सुद्धा या यादीमध्ये, जसं की डोनाल्ड ट्रम्प, शी जिनपिंग, बेंजामिन नेतन्याहू, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी. पुढे जाऊया. 6वा प्रश्न, एप्रिल 2026 मध्ये महान खेळाडू व्हिक्टर एक्सेलसेन, बघा इम्पॉर्टंट आहे व्हिक्टर एक्सेलसेन. व्हिक्टर एक्सेलसेन जो आहे तर तो आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन मधून त्याने निवृत्ती जाहीर केली आहे. तर तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे मित्रांनो? तर बघा, पहिली गोष्ट हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे हे लक्षात ठेवायचे. नावावरून असं वाटतं की तो F1 कार वगैरे चालवत असावा, पण व्हिक्टर एक्सेलसेन जो आहे तो बॅडमिंटनचा खेळाडू आहे, तो डेन्मार्कचा खेळाडू आहे. तर ही बाब आपल्याला सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. तर डेन्मार्कचा 32 वर्षीय दिग्गज खेळाडू आहे व्हिक्टर एक्सेलसेन. त्याने त्याच्या पाठीला गंभीर दुखापत झाली होती म्हणून त्याने निवृत्ती घेतली. 16 वर्षाची शानदार त्याची कारकीर्द आहे. त्याचबरोबर त्याने 2 वेळा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकलं, एकदा टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये आणि पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये. जागतिक क्रमवारीत तो पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे आणि आता त्याने आपल्या खेळामधून बॅडमिंटनच्या खेळामधून निवृत्ती घेतलेली आहे. पुढे जाऊया. कोणत्या संस्थेने उत्कर्ष 2029 नावाची आपली पहिली
आपली नवीन मध्यम मुदतीची रणनीती सादर केली आहे. तर आरबीआयने मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी भारताची मध्यवर्ती बँक आहे, जिचा कायदा 1934 आहे, जिची स्थापना 1935 आहे. आरबीआयचं राष्ट्रीयकरण जे आहे तर राष्ट्रीयकरणाचा कायदा 1948 आहे. राष्ट्रीयकरण कंप्लीट झालेले 1949 ला. आपण जर बघितलं ही जी आरबीआय आहे तर हिने आपली एक रणनीती जाहीर केली, तिचं नाव आहे उत्कर्ष 2029. आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. मग या रणनीतीमध्ये कशा कशाचा समावेश आहे तर 3 वर्षाची रणनीती आहे, ज्यामध्ये आरबीआयला जागतिक दर्जाची मध्यवर्ती बँक बनवायचं आहे. सीमेपलीकडे पेमेंटला प्रोत्साहन द्यायचे, म्हणजे जसं आता आपण देशातल्या देशात गुगल पे फोन पे करतो तर तसं इंटरनॅशनल लेवलवर आपल्याला ते करता आलं पाहिजे. तर यावर आपल्याला भर द्यायचा आहे. तर 2029 उत्कर्ष जी काही आपण योजना किंवा उपक्रम रणनीती सुरू केलेली आहे तर याचा मुख्य उद्देश आरबीआयच्या विकासावर आणि आधुनिकीकरणावर असणार आहे. पुढे जाऊया मित्रांनो. 8वा प्रश्न 2025-26 या आर्थिक वर्षात भारतात सर्वाधिक पेटंट अर्ज दाखल करण्यात कोणतं राज्य अव्वल आहे. तर भारतामध्ये आपण जर बघितलं जगात भारत सगळ्यात जास्त पेटंट दाखल करणारा देश बनला. ही आपण घडामोडी कव्हर केली होती. आपण 1,43,000 पेटंट जे आहे आपल्या देशामध्ये दाखल केले होते. पेटंट म्हणजे काय असतं, ते एखादा जर शोध तुम्ही लावला असेल तर तो शोध स्वतःच्या नावावर करणं म्हणजे पेटंट. मग पेटंट करण्याच्या बाबतीत जे आहे ते तामिळनाडू राज्य जे आहे ते पहिल्या क्रमांकावर आहे. देश जर विचारला तर भारत उत्तर द्यायचं, राज्य जर विचारलं तर तामिळनाडू उत्तर द्यायचं. कर्नाटक 2 नंबरला आहे आणि आपलं महाराष्ट्र यामध्ये 3 नंबरला आहे. मग आपण जर बघितलं तामिळनाडूमधील लोकांनी 22,995 म्हणजे 23,000 पेटंट दाखल केलेले आहे 2025-26 वर्षामध्ये. तर ही संख्या खूप जास्त आहे. आपल्या देशाची टोटल संख्या आहे 1,43,000 पेटंटची. तर एवढी बाब लक्षात ठेवा, बाकी गोष्टी लक्षात ठेवल्या तरी चालेल. पुढे जाऊया. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्या शहरात आर्क डी ट्रम्प नावाच्या प्रस्तावित भव्य सोन्याने मढवलेल्या विजयी कमानीच्या योजनेचं अनावरण केलेलं आहे. तर आर्क डी ट्रम्प जसं की इंडिया गेट वगैरे आहे, तर गेटवे ऑफ इंडिया जे आहे, तर तशा प्रकारे एक कमान जी आहे ती बनवली जाणार आहे. तर त्याला नाव जे आहे ट्रम्प यांनी आर्क डी ट्रम्प दिलेलं आहे. तर अमेरिकेच्या स्वातंत्र्याला अलीकडे 250 वर्ष कंप्लीट झालेली आहे. आणि मग त्या आपण जर बघितलं तर त्यामुळे आणि ट्रम्पला असं वाटतं की इराणच्या विरोधात अमेरिका जिंकलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळं आर्क डी ट्रम्प जे आहे ते बनवण्यात येत आहे वॉशिंग्टन DC अमेरिकेमध्ये. तर वॉशिंग्टन DC हे ठिकाण लक्षात ठेवायचं आहे. तर 4 जुलै 2026ला अमेरिकेचा 250वा स्वातंत्र्य दिन सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. मग आपण जर बघितलं तर 250व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 250 फूट उंच म्हणजे 76 मीटर उंच असलेली कमान जी आहे ती बनवली जात आहे. तिला नाव पण काय देण्यात आले, आपण जर बघितलं तर आर्क डी ट्रम्प नाव देण्यात आलेलं आहे. आणि ही इन्स्पायर आहे आर्क डी ट्रायम्फ पासून जी पॅरिसमध्ये आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. यावर सोन्याचा मुलामा वगैरे सगळ्या गोष्टी असणार आहे. पुढील प्रश्न. एप्रिल 2026 मध्ये इस्माईल ओमर गुएलेह सलग 6व्यांदा कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहे. तर इस्माईल ओमर गुएलेह जिबुतीचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवडून आलेले आहे. मित्रांनो निवडणुकीत 97% मतं त्यांना मिळालेली आहे. आपण जर बघितलं तर 1999 पासून ते आपल्या पदावर आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये जिबुतीच्या संसदेने घटना दुरुस्तीद्वारे अध्यक्षीय उमेदवारांसाठी असलेल्या 75 वर्षाची वयोमर्यादा एकमताने काढून टाकली होती. त्यामुळे 77 वर्षीय इस्माईल ओमर गुएलेह यांनी निवडणूक जिंकलेली आहे. तर जिबुती देश जो आहे तो पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. जिबुती शहर, जिबुती सिटी राजधानी आहे. जिबुती फ्रँक चलन आहे. पुढे जाऊया. 11वा प्रश्न आहे. 2022च्या बर्मिंगहॅम गेम्समधून वगळण्यात आलेले कोणते 2 प्रमुख खेळ जे आहे ते 2030च्या भारतात होणाऱ्या राष्ट्रकुल खेळामध्ये पुनरागमन या खेळांचं होणार आहे. तर जे काही कॉमनवेल्थ गेम्स भारतामध्ये कधी होणार आहे तर 2030 मध्ये होणार आहे. कुठं होणार आहे तर अहमदाबादमध्ये होणार आहे. यापूर्वी 2022 मध्ये कुठे झाले, बर्मिंगहॅम या ठिकाणी कॉमनवेल्थ गेम्स झालेली आहे मित्रांनो. आता कॉमनवेल्थ गेम्स मध्ये 2022 मध्ये 2 खेळ वगळण्यात आले होते. एक म्हणजे क्रिकेट आणि दुसरा म्हणजे हॉकी. आता हे दोन्ही गेम्स जे आहे ते परत त्यांना 2030 मध्ये आणलं जाणार आहे मित्रांनो. तर क्रिकेटचा T20 फॉर्मॅट असणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री म्हणून
मनसुख मांडवीय यांनी याची पुष्टी केलेली आहे. 2026 मध्ये राष्ट्रकुल खेळ जे आहे ते ग्लासगो स्कॉटलँड या ठिकाणी होणार आहे. तर आपण जर बघितलं 2022 मध्ये बर्मिंगहम, 2026 ग्लासगो स्कॉटलँड आणि 2030 मध्ये अहमदाबाद भारतामध्ये आपण जर बघितलं तर कॉमनवेल्थ गेम्स राष्ट्रकुल खेळ होणार आहे. सध्या यामध्ये 10 खेळ आहे. ॲथलेटिक्स आहे, जलतरण, पॅरा ॲथलेटिक्स, जिम्नॅस्टिक, ट्रॅक सायकलिंग, आपण जर बघितलं नेटबॉल, वेटलिफ्टिंग, पॅरा पॉवर लिफ्टिंग, बॉक्सिंग हे खेळ आपल्याला यामध्ये बघायला मिळतात. यामध्ये क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, रग्बी, सेव्हन्स, टेबल टेनिस हे खेळ नाहीये, पण आता क्रिकेट आणि हॉकी जे आहे ते येणार आहे. पुढे जाऊया. मार्च 2026 महिन्यासाठीचा ICC पुरुष खेळाडूचा पुरस्कार जो आहे तो कोणी जिंकलेला आहे. तर दर महिन्यामध्ये ICCचा पुरस्कार जो आहे तो मिळत असतो. मग मार्च महिन्यासाठीचा पुरस्कार संजू सॅमसंगला मिळाला. आता सांगायची काही गरज नाहीये का मिळाला. T20 वर्ल्ड कप मध्ये आपण जर बघितलं तर तिन्ही मॅचेस ज्या होत्या त्यामध्ये जवळपास 90 रनाच्या इनिंग तो खेळला होता आणि सिंगल हँडेड त्याने भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यामध्ये मदत केली होती. तर आपण जर बघितलं संजू सॅमसंगला हा मार्च महिन्यासाठीचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि महिलांमध्ये न्यूझीलंडची एमेलिया केर म्हणून खेळाडू आहे, तर तिला हा ICC महिला खेळाडूचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 13वा प्रश्न. एप्रिल 2026 मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसद खेल महाकुंभच्या 3ऱ्या आवृत्तीचं उद्घाटन कुठे केलं. तर संसद खेल महाकुंभची 3री आवृत्ती लखनौमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तर लखनौमध्ये KD सिंह बापू स्टेडियम मध्ये याचं उद्घाटन जे आहे संसद खेल महाकुंभाचं उद्घाटन राजनाथ सिंह यांनी केलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये ॲथलेटिक्स, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, बास्केटबॉल, हॉकी, बॉक्सिंग यांसारख्या 9 प्रकारातील स्पर्धांचा समावेश असणार आहे. 14वा प्रश्न आहे. बेल्जियम आणि युरोपियन युनियनसाठी भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झाली. तर बेल्जियम आणि युरोपियन युनियनमध्ये भारताचे नवीन राजदूत असणारे प्रणय वर्मा. तर प्रणय वर्मा यांचं नाव लक्षात ठेवा. ते सध्या बांगलादेशमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून कार्यरत आहे. ते पुढे जाऊन सौरभ कुमार यांची जागा घेणार आहे. सध्या सौरभ कुमार हे युरोपियन युनियन आणि बेल्जियममध्ये भारताचे राजदूत आहे. 15वा प्रश्न. एप्रिल 2026 मध्ये 18 हा जो काही स्पोर्ट्स वेअर ब्रँड आहे तर त्याचे नवीन ब्रँड अँबॅसेडर कोण बनलेला आहे. तर फोटोवरून लक्षात आलंच असेल, स्मृती मानधना जी आहे ती 18 या स्पोर्टवेअर ब्रँडची नवीन ब्रँड अँबॅसेडर बनली आहे मित्रांनो. तर आज लास्ट डे आहे या ऑफरचा, तर तुम्ही ही ऑफर मिस करू नका. त्याचबरोबर आपले मासिक आहे तर ते तुम्ही परचेस करू शकता. 60+ कंबाईनची गॅरंटी देणारी बॅच आपण इथं सुरू केलेली आहे. आता आपण टेस्ट क्वेश्चन बघू. फिडे महिला कॅन्डिडेट टुर्नामेंट 2026 कोणी जिंकली. आर्क डी ट्रम्प कोणत्या शहरात बनवलं जात आहे. जागतिक हिमोफिलिया दिन जो आहे 2026 कुठं सेलिब्रेट केला जात आहे. आणि जो काही व्हिक्टर ॲक्सल सेन जो आहे तर तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे. बाकी तुमचे इतर जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही सुद्धा विचारू शकता. त्याची उत्तर मी उद्याच्या सेशनमध्ये देईल. थांबूया मग आज आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. धन्यवाद सगळ्यांना. चलो हॅव अ नाईस डे. आजचा दिवस सगळ्यांचा चांगला जावा. अभ्यास करा, टाइमपास करू नका.